शेतात अडचणी काय येते त्या, आणि शेत व्यवस्थित कुठलं पीक कधी लावायचं. तरी पण मी काय करते, आपलं हे बघा इथं आजी थांबलाय उन्हात. तरी पण मी काय करते, आपलं यूट्यूबवर बघते कुठल्या महिन्यात काय लावायचं आहे ते कळतं, आणि त्यानुसार आपलं जेवढं होईल तेवढं आपल्याला थोडं का होईना लावायचा प्रयत्न करते मी. चालूच आहे. त्यामुळं मी म्हणलं आपल्याला जागा नको आहे, आपल्याला थोडीशी शेती पाहिजे आहे. भले मग ते थोडे असू द्या, आणि आपल्याला कसं आपल्या ताकदीनुसार आपण काम करायचं. एकदम आवडहवे काम केलं म्हणजे काय होतंय, माणूस कर्जबाजारी होतं. तर आपल्याला आपली जेवढी ताकद आहे, आपल्याला जेवढं करायला जमणार आहे, जेवढं आपण करू शकतो, आपल्याला कुणाचा हातभार नाही आहे, तर आपण काय करायचं, कुणाचा हातभार आपल्याला पाहिजे पण नाही, आणि असला तर ती कसा असतो आपल्याला मनासारखं पाहिजे तसा मिळत नाही. तर त्यासाठी मी काय करते, कुणाचा हातभार न लागावं म्हणून हे बघा सळी अशी मोकळी ठेवल्या. पोरं जर वर आली ना तर ही पायाला लागायची, तर अशी झाकायला लागतात. सळीचं शेंड झाकून ठेवायचं, त्याच्यावर पाय पडला तर आपल्याला पण लागणार नाही, असं पोरांना पण लागणार नाही. तर सळ्या असल्या तर अशा तुम्ही पण घराभोवतीने असल्या दारात टाकल्या असल्या तर असं व्यवस्थित सळ्यांचे शेंड खाली दाबून त्याच्यावर विटा ठेवा, आणि विटावर माती टाकून ठेवायची, म्हणजे घट्ट बसते, हलणार नाही सळी. तर आपल्याला जमेल तेवढंच आपण घेतलं. त्यासाठी म्हणलं नको लय आवाढावे घ्यायचं, आणि मग ती पडीक पडायचं, जंगल व्हायचं, ते नको म्हणलं. जेवढं आपल्याला जमतंय, जेवढी आपली चादर आहे तेवढं पाय पसरायचं. आपली जेवढी चादर आहे तेवढंच पाय पसरलेलं चांगलं. खरं कसं असते, मी लय लोक बघितल्यात म्हणजे कर्जबाजारी झालेली, चांगलं जम बसलेल्या लोकांनी सगळं विस्कटून टाकलेलं असतं. म्हणजे प्लॅन त्यांचा विस्कटलेला असतो. प्लॅन काय असते, व्यवस्थित प्लॅन ठरवून केलेला असला ना तर आपल्याला कर्ज होत नाही. पण कसं होतंय, एक एकदा प्लॅन न करता लोक काय करतात, ते आपलं जे हातचं आहे ते विकायचं आणि मग पळत्याच्या मागं लागायचं. तर तसं न करता का नाही, आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण व्यवस्थित करायला बघायचं. हाय तेवढ्यालाच चांगलं व्यवस्थित करून दाखवायचं. माझं असं असते. म्हणून मी काय केलं, थोडे असू दे आपल्याला शेती, पण थोडीशी घेऊया, जवळच्या जवळ आपल्याला जायला होते, आणि तेवढंच लावता पण येते. आणि मला माहीत आहे ना पोरांना कसं होते, शूटमुळं जमत नाही एवढं. हे बघा, ए मुला 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 मुलं उठला थंडीत एवढ्या. आता या जे काना ही कर, कानाला लाव, त्याला लाव, किती गार लागतंय. थांब मुला, मीच येणार आहे खाली, थांब मीच येणार आहे. हा काय म्हणत तुझं मुल, आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली. मी ह्याला म्हटलं ती आई माझी आहे, तुझी आई तिथं आहे. ए तू ये रे जरा फिर मारून जा की, एके चप्पल तिथंच काढ, या जे ये वरचा नजारा जा बघून जा. बघा ते विहान उठल्या आई कुठे गेली, आई कुठे गेली हुडकाय लागलाय मला. तेव्हा कसं आहे, मी नाही दिसली ना चालत नाही. म्हणजे कसं होतंय माझं, तुम्हाला सांगते मी टेरेसवर कसं, म्हणजे वर आपल्या टेरेस झाडं लावल्यात ना, सकाळी तिथं असली ना उठते आणि माझ्या झाडांकडे जाते मी पहिलं. म्हणजे मला कसं होतंय, झाडाकडे गेलं की आपलं हे बघा हे दोघं आले, झाडाकडे गेले की मला बरं वाटतं. पाणी मारायचं, कुठली झाडं लावायच्यात, कुठली वाळल्यात, कुठली काढायच्यात, असं माझं चालू असतंय टेरेसवर. मग असं दे की खिशात हात घाल ना, थंड लागत नाही. तर टेरेसवर मग मी येते ना, तर ह्यांना हातोरांना उठल्या जर मी नाही दिसली तर ह्यांना कळतं की आई टेरेसवरच गेले, आणि तिथं बराबर येतात ते. पण इथं कसं होतंय, त्यांना आम्ही येऊ देत नाही एकटं. हे आपलं कुत्री बसलेले असतात वर, म्हणून आम्ही येऊ देत नाही. मला इथं एकटे यायचं नाही काय, इथं कुत्री बसलेले असतात काय, हां वर कुत्रे असतात. मग एकटं यायचं नाही, कळलं का, एकटं यायचं नाही. तेवढीच शेती घेतली. तर चला आता गाईस ठेवते आता, आणि चहा पिऊन जाय. चला अजय चहा पिऊया, चला 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 चला. गहू येत नव की किती छान दिसतंय का बघ, आणि आता वाढले पण चांगलं अजय, है ना, गहू वाढले पण आणि चांगलं झालंय आता. अरे त्याला चांगलं वर उपटून येऊस तर ना आमच्या जीवात जीव नव्हता. गहू ना तू इकडे येऊ ना, तर गहू काय, गहू आम्हाला म्हणजे पेरल्यापासून ना गाईस मला पाण्याची चिंता लागली होती, आणि गहू कसं येते, आणि उशीर झालता मेन म्हणजे.
गव्हाला लय उशीर झाला महिना दीड महिना म्हणजे पाऊस ह्या वर्षी लय पडलाय आणि पाऊस पडल्यामुळे काय झालं शेत लय वल्लं होतं म्हणजे शेतात चालायलाच येत नव्हतं एवढं वल्लं होतं पाणी असल्यामुळं ना महिना दीड महिना गेला पेरायला आणि पेरल्यानंतर पण लवकर पाणी सारखं बंद पडायला लागलं बोर आमची बोर बंद पडायला लागल्यावर ना मग बोर बंद पडायला लागल्यावर काळजी लय वाटायला लागली तरी पण आम्ही पेरलं तसंच पेरल्यानं झालं मला बोर बंद पडल्यावर मग पाणी घेतलं आणि मग ते पाणी सगळ्या गव्हाला फुल पाजलं आणि पाजून झाल्यानंतर बोरला 2-3 वेळा माणसं आणून दाखवली मग आता कुठं व्यवस्थित चालू आहे मग त्यामुळं का नाही गव्हाला आता व्यवस्थित पाणी पण मिळतंय आणि गहू पण कसं आलाय कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी मागचा पट्टा दाखवा आली मागचा दाखव हे बघा हे गहू कसं आले हे गहू कसं आले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काकूचं काय चुकत असलं तरी पण कमेंटमध्ये सांगत जा की काकू असं लावायला पाहिजे काकू तसं लावा काकू ही बी लावा काकू ह्या महिन्यात ही बी लावत्यात त्या भाज्या कुठल्या महिन्यात लावत्यात ते पण मला कमेंटमध्ये सांगत जावा आणि तुम्ही छान छान कमेंट करता त्याबद्दल धन्यवाद चला आता बाय जाऊया आता चहा पिऊया मस्त वाटायला आले मला बाय कर की आपल्या मूल उठलंय आले माझ्याकडे हुडकत चला 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 पुन्हा भारी वाटत इथं चहा कोणी आणला असता तर नाही खालीच बस गारला घाले पाय आता आले बाबा तर काय ऊसाची फुलं लय छान वाटतात बघायला एकदम मस्त तोरा तो तोरा तोर तुरच तुर आल्यात ऊसाची तुर म्हणायची बघ किती मस्त उसाची तुर म्हणजे फुलं रे तुर फुलं चला बाय चहा पिऊया या मला चाला येत नाही उचलून गोड तर आपली थांब ना या. चला मामा धरले चला 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 चलो रे चहा चलो रे साथी साथी चलो रे आंघोळ कोण आली वाटते मग पहिलं पाणी टाकलं होतं गरम गरम कडक केलं तर मी जाळले राहिलं नंतर पप्पाने पण लावला कुत्रे आलते रे थांब म्हणून चपल्यावर ठेवल्या मग अशी आणि चप्पल तेवढं वर ठेवायला लागतं ना हे वर ठेवायला लागतं सगळ्या रात्री एवढ्या मोठी कॅरी बॅग केल्या मोठ्या कॅरी बॅग मध्ये सगळ्यांच्या चपल्या भरल्या आणि आत ठेवल्या ती माझं जरा एक चुकलं आपलं इथं कप्पा केला असता ना आत पोकळ नाही ती इथंच उपयोग नाही पण ती साप येते ती छोटी पिल्ली बसली म्हणून त्यासाठी चप्पलचं काय नाही असं आपलं तिकडे शेड होणारच आहे की तिकडे ठेवायचं एका साईडला नंतर तर मग हे पिशवी करून ठेवले आणि मग झोपलो इथली कुत्री आहेत कुत्रीला आहे तिथं आता सकाळी उठल्या 3-4 इथं बसलेली दिसली आणि लगेच उठल्या आली इथं कट्ट्यावर त्यामुळे कुत्र्यांसाठी चप्पल जपायला लागते पहिलं नाही चप्पल नाही चालायलाच येत नाही चिक्कल असते शेतात इकडे तिकडे जायला येत नाही गरम गरम चहा आलेला आहे हातात चला अजय बिस्किट दोन घ्या किती हे गरम गरम चहा आलाय आण काय ताई इथं बालटीत आहे त्या या बालटी पडल्या ग माझ्या हातानं अजय बिस्किटचं पण आण तर काय आम्ही वाटीत चहा पितोय म्हणजे लवकर गार पण होत आहे आणि बिस्किट ब्रेड असलं तर खायला येते तर या चहा प्यायला अरे बस आता इथं बसते ये मला माझं बाळ इथे ये. सगळेजण उठून यांचे इकडं तयारी सगळी चहा पाणी झालेली झालं आमचं सगळं चहा पाणी वगैरे झालेलं आहे पप्पा पण बसलेत सगळे उठून बसलेत मीच आज लास्ट लवकर खाली आहे की आत वाटत आणि किती भारी वातावरण आहे बघा फार्म हाऊसवरचं आणि ह्या साईडला विहान आलाय बघा हे मला पण तुटेल मामाच्या त्याच्यात काय कुठं होतास तू किती भारी वातावरण झाले गहू बघा किती भारी दिसते आपल्याला लय भारी वाटायला लागलं असं बघूनच डोळ्याला सुख मिळते एक नंबर आपली कार पण तिथं बघा किती भारी बसलेली छान असं वातावरण झालेलं आहे आणि एकच नंबर असं आपलं रान दिसायला लागलं आता गहू लावल्यामुळं चला आता चहा पितो मी या तुम्ही पण चहा प्यायला तर बघा इथं सकाळ सकाळचं काय चाललंय आता पोरांची आंघोळ झाली अर्ध्या जणांची आंघोळ झालेली अर्धी राहिल्यात आणि इकडे चाललंय हे बघा तुकड्याची तयारी चालू आहे आणि अजून धावते आमची छोटी पिल्ली काय करतात ते दाखवते तुम्हाला सगळं आता कट्टा धुवून चकाचक करून सगळं झाडून पुसून सगळं वातावरण एकदम चकाचक करून टाकलं
घराच्या आजूबाजूचा परिसर. आणि इकडं आमची छोटी पिल्ली काय करतात तुम्हाला दाखवते. हे बघा इथं छोटी पिल्ली आमची, म्हणजे मोठी जी करत्याल ती त्यांना करायचं असतंय. आणि मला म्हणतात आई काम दे, आई काम दे. तर काम दिलंय बाळांना. दीदी करत होती. हे बघा सिया म्हणली मी तुकडं करते. बघा किती छान तुकडं केले. बघा चपात्या राहिल्या होत्या ना, तर आता गरम गरम मस्तपैकी टमाटर, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर घालून मस्तपैकी तुकडं बनवणार आहे आम्ही सगळीजण. आणि नाश्ता करणार आहे छान. तर हे बघा बाळ पण बघा किती छान केलेत. मला खाली ठेव ना, आठ ठेव, दाखवू दे मला. ते घे म्हण सिया. हा हे बघ मला दाखवू दे की, थांब की. हे बघा हे विहान केलेत, किती छान केलेत बघा छोट्या छोट्या हाताने. हे बघा हात बघा छोटासा माझ्या बाळाचा, क्यूट बाळाचा हात बघा. आणि छोट्या छोट्या हातानं तुकडं केलेत. हा मुला खाली पडू द्यायचं नाही काय. नाही आपला हात त्या डब्यात राहिला ना तर पडत नाही, डब्यातच पडतंय काय. हा असं. आणि कट्टाही सगळा धुवून काढलेला आहे. कसं रातभर कुत्री फिरतात ना, तर सगळं ओके केलं. एंडपर्यंत कट्टा धुवून व्यवस्थित वाळवून. आता बघा ऊन असल्यामुळे लगेच वाळतोय ना. पूर्व दिशेला घर असलं ना तर ऊन आपल्याला पावसाळ्यात पण मिळतं, थंडीत पण मिळतं. आणि उन्हाळ्यात मिळालं तर आपल्याला झाडांची आपण सावली करून ठेवायची. म्हणजे उन्हाळ्यात काय होतंय, कट्ट्याचा उपयोग काय होतो, थंड्या हवेत दुपारचं सावली पडली का नाही, कट्ट्यावर आपल्याला पंखा लागत नाही. खाल्लं पिल्लं फिरून आलं इथं कट्ट्यावर निवांत झोपलं. झोप पण होत्या, थंडी हवा पण मिळत्या आणि आपली बिजलीची बचत पण होत्या. तर कट्ट्याचा उपयोग तिन्ही ऋतूमध्ये होतोय. आणि उन्हाचा पण तिन्ही ऋतूमध्ये होतोय उपयोग. हा प्यायला हा देते. तर असं सूर्यप्रकाश म्हणजे आता पूर्व दिशेला लागलं ना घर तर सगळाच आपल्याला फायदाच फायदा असतो. त्या साईडला पण असलं तरी अशी जी हवा असते ना आपली, ती हवा आपल्याला 12 महिने मिळत राहते. आणि पंखा लागत नाही. म्हणजे दिशा कुठलीही असू द्या, फक्त त्याचा उपयोग आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे हवेच्या जागेला दरवाजे करायचं, उन्हाच्या जागेला दरवाजे करायचं, खिडक्या करायचं. असं जिथं हवा असेल ज्या साईडला त्या साईडला खिडक्या मोठ्या मोठ्या ठेवायचं. म्हणजे लाईट गेली या पाऊस असला, पावसाळ्यात आपण जाळी लावून आरामशीर आपली थंडी हवा आपल्याला मिळत राहील. कसं असतं पावसाळ्यात लई लाईट जाते आणि उन्हाळ्यात, त्या 2 ऋतूमध्ये ना आपल्याला हवा मिळत राहील. तर अशा हवेच्या दिशेला खिडक्या दरवाजे केलं ना, मग दिशा कुठली पण असू द्या, फक्त ज्या दिशेला हवा आहे ऊन आहे त्या दिशेला मस्त मोठ्या मोठ्या खिडक्या दरवाजे जाळ्या करायचं. म्हणजे लाईट गेली तरी कामाला द्या. चला आता इकडं भांडी घासून चकाचक ठेवलेला आहे. हे बघा रात्रीची भांडी. माझ्या बाळाचं काम आहे. किती छान केलंय का माझ्या बाळानं. करा सगळ्यांनी चहा. मला खाली ठेव त्यात ठेव पडेल. हा मुलानं केले बघा किती. बघा छोटंच बाळ आहे आमचं. सगळं मोठ्यांची कामं शिकतंय. टेरेस गार्डनचं शिकतंय, झाडं लावतंय, झाडांना पाणी घालतंय. हा चला आता ठेवूया. आणि आता हे बघा हे सगळं धुवून धावून ठेवलेलं आहे. फक्त आता नाश्ता करायचा आंघोळ झाली की, आणि मग आणि शूटला लागायचं दिवसभर. तर चला आता सकाळचं वातावरण अजून थोडं आहे मस्तपैकी तुम्हाला दाखवते. हे बघा 8 साडेआठ वाजले त्या. आम्ही लवकर उठलो होतो. लवकरचं वातावरण पण तुम्हाला मिळणार आहे बघायला. चला आता बाय बाय करा. हा देते माझं कॉपी करते. या गाईज नाश्ता करायला. नाश्ता चालू आहे सगळ्यांचा आमचा. या मस्त गरम गरम तुकडे आहेत चुलीवरचे. रबडी, गुलाबजामुन, लाडू, शेव, चिवडा सगळं आहे. बेसनचा लाडू. या आता दीदी पण आल्या बघा मस्तपैकी नाश्ता करायला. आणि मम्मी पण घेतल्या. सगळ्यांना वाढून मम्मी गरम गरम खायला लागले आम्ही. आणि मिठाई हे बघा या सगळेजण. रबडी, गुलाबजामुन. शेतात मजा येते. काही पण शेतात काय असू दे. करू, डायनिंग टेबल आणू शेतात. नाही शेतात काय पण असू दे, चव लागते एकदम मस्त. झाडाखाली डायनिंग टेबल ठेवून हं. झाडाखाली बसायचं. हा. हॉटेलमध्ये तसंच ठेवाय की. पप्पांचा झालेला आहे नाश्ता. सियाव्यान पण गेले खेळायला आता. तर चला काय आता जरा दिवस मावळायच्या आधी, अंधार व्हायच्या आधी म्हणलं उन्हात मस्त वाटायला लागले बसून पालक काढूया. आणि पालक मग घेऊन जाऊन पालकची आमटी करायचं, नाही तर मग पालकचं पराठं करायचं, काय तर करायचं आणि खायचं. पण शेतातलं आपल्या
हाय तर तोडून न्यायचं ना वेळ काढून. आणि थोड्याशी अंधार झाला की मला काही दिसत नाही, असं मागं पुढं खिडकी पानं बघायला लागतात हे बघा. तर हे आपलं शेतातच टाकायचं, खत तयार होते. आपण टेरेस गार्डनवर कसं करतो हे बघा, किती पान चांगलं आहे बघा. असं अंधार पडला ना मला ह्यातलं काहीच दिसणार नाही. मागची पुढची बारीक किडा असतात. ही पाटी आणलेली आहे, ही पाटी भरते आता जेवढं होईल तेवढं. आणि मग द्यायची आपल्या तिथं पण 1-2 जणाला द्यायची आणि थोडी आपल्याला ठेवायची. थोडी आपल्याला ठेवायची, थोडी 1-2 जणाला द्यायची आणि निवांत. म्हणजे काय खराब बी होत नाही आणि जेवढी लागते तेवढी नेली. तर मोठी मोठी पानं आहेत, त्याचा किळकापणा काढायचा, चांगली चांगली अशी घ्यायची ह्याची साथ. तिथं गेलं आणि निवडा निवडी म्हणजे काम वाटतंय ना घरात गेलं की, मग ते काम करायचं काही निवडत बसायचं आणि पाठीवर. मग दुसऱ्याला पण द्यायची म्हटलं तर जरा चांगली बघून पानं न्यायची तोडून. आता हो बाई भरपूर आहे, इथं आल्या तिकडं आल्या. हे बघा इथं आजी चपलीची काही चांगली आले, मस्त आल्या. सो गाईज बघा इकडं काय चालू आहे, हार्वेस्टिंग, पालकचे हार्वेस्टिंग दाखवत तुम्हाला. हे बघा किती हार्वेस्टिंग केलेलं आहे बघा. एवढी पालक काय करायचे आहे काढून? पालक पनीर आणि पालक पनीर करायचं, पालक राईस करायचं. पालक पनीर, पालक राईस, पालक चपाती, पालक पराठे, पालक पालक आमटी, पालक मिठाई नको कापडे कुठे आता नको, नंतर घेते मी. तुम्ही बालटी द्या मला, ते बारकीवाले ते बसप्पा हलवाई मधलं मिळालं, जाडो आली किती मागं ते सगळ्या गवतावर रे फोटोवर टाकायचं. मला येत नाही ना. मोठा जाळ आहे, शिकून घ्या. हा शिकून घ्या, जा चालेल. चला जवळ नाही दाखवायचं. आला. सो गाईज इथं पॅकिंग सुरू आहे आता. सो गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहू द्या. बाय गाईज, बाय.